जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक पुस्तक घेऊन आलो तुमच्या समोर, जे आहे सावरकरांचं. सावरकरांनी छत्रपती संभाजी राजांविषयी आपल्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला पाहायचंय. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सध्या पाहिलं असेल की छावा चित्रपट सध्या महाराष्ट्र आणि भारतभर गाजतो आहे. या छावा चित्रपटामध्ये आपण सगळेच म्हणजे सगळ्या लोकांनी जेव्हा आपण पिक्चरला गेलो, या पिक्चरला जाताना एक आनंद उत्साह चेहऱ्यावर होता आणि आपल्याला आपल्या राजाचं कर्तृत्व पाहायचं होतं. पण जेव्हा पिक्चर सुरू होतो तेव्हा सुरुवातीला तर आपल्या अंगावर शहारे येतात, अगदी अंगावर काटा उभा राहतो आणि आपल्यामध्ये 100 हत्तीचं बळ आलं की काय अशी एक भावना निर्माण होते. पण जसं जसं पिक्चर शेवटाकडे जातो, जसा जसा संपत येतो, तसं तसं मात्र आपल्या डोळ्यामध्ये अश्रू जमा व्हायला लागतात. तसं तसं आपल्या राजाचं जे अंत झालेला आहे तो अत्यंत क्रूर पद्धतीने अंत केलेला आहे आणि तो अंत पाहून आपल्या डोळ्यातून आपसूक पाणी येतं. प्रत्येक जण जो टॉकीजमधून बाहेर पडतोय तो डोळ्यातून अश्रू घेऊन बाहेर पडतो आहे आणि त्याला दिवसभर, त्या दिवसापासून म्हणजे आजपासून मला सुद्धा जवळपास 2-3 दिवस झाले, मला राहून ते डोळ्यासमोर येते की तितक्या हाल अपेष्टा या राजांनी कशा सहन केल्या असतील. वयाच्या 30 म्हणजे फक्त 30-32व्या वर्षी छत्रपती संभूराजांचा मृत्यू झालाय आणि हा मृत्यू इतका भयानक होता. हा इतका भयानक मृत्यू त्यांनी कशासाठी सोसला किंवा कशासाठी भोगला, तर त्याचं एक आणि एकमेव उत्तर म्हणजे काय असेल, तर ते उत्तर आहे की या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं स्वराज्य टिकवण्यासाठी, या स्वराज्यासाठी त्यांनी हा मृत्यू कवटाळलेला आहे. पण याच शंभूराजांविषयी जे सावरकर आहेत, ज्यांना सगळीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात किंवा ज्यांना राष्ट्रभक्त सावरकर म्हणतात, देशभक्त म्हणतात किंवा हिंदूंचे ते खूप मोठे म्हणजे ज्वलंत हिंदुत्ववादी सावरकर असं म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या सावरकरांनी नेमकं शंभूराजांविषयी काय म्हटलं ते आपल्याला पाहायचं. आपला व्हिडिओ असा असतो भाऊ, त्याच्यामध्ये पुराव्यासहित सगळं असतं, बिना पुराव्याचं आपण बोलत नाही. त्याच्यामुळे आपण हे सगळं पुस्तक तुमच्या समोर ठेवणार आहे. त्या पुस्तकातल्या कोणत्या पानावर काय बोलले ते सगळं सांगणार आहे. म्हणजे सावरकर किंवा यासारखे जे काही लोक असतात ज्यांची मानसिकता आपल्या राजांबद्दल काय होती, शंभूराजांबद्दल एका विकृत मानसिकतेची एक लोक आहेत, ती आत्तापासून नाहीत तर ती पूर्वीपासूनच आहे. ते काय काय बोलतात त्यांच्याबद्दल आणि कशा पद्धतीने गैरसमज पसरवतात ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पुस्तक आहे हिंदू हृदय सम्राट म्हण. बरं ठीक आहे, पाहूया किती कोणाचे काय सम्राट आहेत ते, कसं नाही ते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू पद पादशाही हे त्यांचं पुस्तक आहे. हिंदू पद पादशाही हे मुळात इंग्रजी पुस्तक आहे. तर हे इंग्रजी असलेल्या पुस्तकाचं मी तुम्हाला जशाला तसं पेज नंबर सहित सगळं दाखवणार आहे की त्यांनी संभाजी राजांविषयी काय बोलले. तर बघा, हे बघा, ही पुस्तकाची अनुक्रमणिका आहे. तर अनुक्रमणिकेमध्ये मी सांगतो तुम्हाला, एकूण जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे 327 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पहा, टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजे कंटेंट काय काय आहेत, तर त्याच्यामधलं जे सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगणार आहे ते कंटेंट म्हणजे काय, चॅप्टर नंबर 4 आहे. तर चौथा धडा त्याला आपण म्हणू, तर चौथ्या चॅप्टरमध्ये हे जे चौथं चॅप्टर आहे रॉयल मार्टियर म्हणून आहे, म्हणजे एक शाही बलिदान किंवा शाही हुतात्मा म्हणून त्यांचा एक धडा आहे आणि ते पेज नंबर 14वर आहे. 14 आणि 15 या 2 पेजवर त्यांनी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ही नेमकी काय माहिती दिली, तुम्हाला जर हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही कुठूनही मिळू शकता. तुम्हाला लायब्ररीमध्ये सुद्धा हिंदू पद पादशाही हे पुस्तक मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला बुक गंगाला आहे, त्याचबरोबर ऑनलाईनला आहे. तुम्ही गुगलवर जरी टाकलं नुसतं की हिंदू पद पादशाही PDF तरी सुद्धा तुमच्याकडे PDF ती येते आणि त्या PDF मध्ये हे सगळं तुम्हाला त्यांनी काय लिहिलं होतं ते तुम्हाला दिसून जाईल. अगदी इंग्रजीतून लिहिलं आहे, जशाला तसं जुनं पुस्तक हे जशाला तसं तुम्हाला मिळेल त्याच फाउंट मध्ये मिळेल. तेच आपल्याला पाहायचंय की स्वातंत्र्यवीर ज्यांना म्हटलं जातं, हिंदू हृदय सम्राट ज्यांना म्हटलं जातं, त्या सावरकरांनी नेमकं संभाजी राजांविषयी काय लिहिलेलं आहे ते आपल्याला पाहायचंय. तर चला पाहूया. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही अजूनही एटीएम गुरु या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे नवोदयसाठी आणि स्कॉलरशिपसाठी, त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी या सगळ्यासाठी बॅचेस आहेत. त्या पण नवोदयसाठीची फ्री बॅच आहे, 1 रुपया लागणार नाही. तुमचे लेकरबाळ जर शाळेत शिकत असतील तर त्यांच्यासाठी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. चला पुढे जाऊया. बघा, तर चॅप्टर नंबर 4 धडा 4 अ रॉयल मार्टियर म्हणून त्याचा धड्याचं नाव आहे. त्याच्यामधलं पेज नंबर 14 आणि 15वर काय म्हणाले सावरकर साहेब, हे जे विनायक सावरकर आहेत ते नेमकं काय म्हणले ते आपल्याला आता पाहायचं आहे. बघा काय म्हणतात ते, एकदम सोपं आहे. बघा, द मराठाज हॅड फॉर देअर लीडर, म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची ओळ आहे त्यांची की आता शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर द मराठाज हॅड फॉर देअर लीडर म्हणजे मराठ्यांसाठी आता एक असा नेता मिळालेला आहे. कसा मिळालेला आहे, अ मॅन क्वाईट इनकॅपेबल म्हणजे काय, अकार्यक्षम, ऑफ गाइडिंग अ ग्रेट नेशन. पहा
कळालं? त्याचा मराठी अनुवाद सुद्धा तुम्हाला दिलेला आहे मी, की मराठ्यांचा नेता एका महान राष्ट्राचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे असमर्थ असा माणूस होता. म्हणजे शंभूराजे हे अत्यंत असमर्थ होते, अकार्यक्षम होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एवढ्या मोठ्या मराठा राष्ट्राचं किंवा एवढ्या मोठ्या मराठा साम्राज्याचं स्वराज्याचं नेतृत्व करण्यामध्ये एक असा माणूस आला होता जो असमर्थ होता. तुम्ही छावा पिक्चर बघितलाय, तुम्ही त्या पिक्चरमध्ये पाहिलं असेल की मोगल 8 लाखाचं सैन्य, 8 लाख हा आकडा जरी समजा काही इतिहासकारांनी नाकारला असला तरी किमान आकडा जो आहे, किमान मोगल सैन्याचा किमान आकडा तो 2 ते 3 लाखाचा आहे. तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या, जदुनाथ सरकारांचं घ्या किंवा मग तुम्ही कृष्णाजी केळुसकरांचं घ्या किंवा मग तुम्ही कोणतेही पुस्तक पहा इतिहासातले, जयसिंगराव पवारांचं घ्या, कोणत्याही पुस्तकामध्ये कमीत कमी 2 ते 3 लाखाचा आकडा आहे. 3 लाख लोकांना घेऊन कमीत कमी, बरं का, जास्तीत जास्त तर काही काही पुस्तकात 7 ते 8 लाख दिलं, पण मिनिमम 2 ते 3 लाखाच्या कमीची आकडा कुठेही नाही. एवढ्या सैनिकांना घेऊन मोगल जेव्हा या दख्खनवर आले, या महाराष्ट्रावर आले, तेव्हा त्याच्यासोबत लढणारा एकमेव राजा, या भारतातलाच नाही तर जगातला मोगलांच्या विरोधात लढणारा एकमेव राजा त्यावेळेला होता, तो म्हणजे छत्रपती संभाजी राजा. आणि त्या संभाजी राजांबद्दल यांनी असं लिहिलंय की मराठ्यांचा नेता एका महान राष्ट्राचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे असमर्थ. आता तेव्हा आपण राष्ट्राचे नेतृत्व करत होतो का? राष्ट्र ही भावना किंवा संकल्पना तेव्हा उदयास आलेली होती का? मुळीच नव्हती. म्हणजे याचं थोतांड पहा, यांनी कशा पद्धतीने सगळ्या येड्यात काढ. राष्ट्राचे नेतृत्व का म्हणते माहिती आहे का? यांना स्वराज्य म्हणायचं नाही शिवाजी महाराजांच्या राज्याला, किंवा शिवाजी महाराजांच्या जे राज्य होतं त्याला याला स्वराज्य म्हणायचं नाही म्हणून त्याला राष्ट्र म्हटलं. यांचं त्याच्यानंतरचा मी शिवाजी महाराजांवरचा सुद्धा व्हिडिओ यांचा घेऊन येणार आहे की त्यांनी कशा पद्धतीने त्यांना काय काय बोललेले आहेत किंवा त्यांच्याबद्दल काय काय लिहिले ते सुद्धा. त्याच्यानंतर काय म्हणले? असमर्थ होते, म्हणजे संभाजीराजे हे असमर्थ होते असं सावरकरांचं म्हणणं आहे. याच्या पुढे जाऊ आपण आणखी, बघा आणखी काय काय लिहिले त्यांनी. तर पहा, त्यांचं म्हणणं आहे संभाजी हॅड अ बॅड टेम्पर. बॅड टेम्पर म्हणजे अतिशय शीघ्रकोपी होता, रागीट होता. त्याच्यानंतर काय? एक्सेसिव्ह इंटेलिजन्स इन ड्रिंकिंग अँड डेबिचरी. म्हणजे काय? एक्सेसिव्ह इंटेलिजन्स म्हणजे काय? तर रागीट तर होताच, पण अत्यंत भोगी होता. अत्यंत भोगी याचाच आपल्या शब्दात सांगायचं झालं तर व्यसनी होता. व्यसनी कसा होता? संभाजीराजा कसा होता? व्यसनी. एक्सेसिव्ह म्हणजे भयानक, जास्त, तीव्र. इंटेलिजन्स म्हणजे काय? व्यसनी. कशाचा? तर ड्रिंकिंग अँड डेबिचरी म्हणजेच काय? त्याला बाई आणि बाटलीचा नाद होता. असं मी सांगत नाहीये, कोण सांगतंय? विनायक सावरकर सांगतोय, आणि तोही त्याच्या पुस्तक हिंदू पदपातशाहीच्या पान क्रमांक 14 वर सांगतोय. खोटं असलं आपल्यावर गुन्हा दाखल करायचा, आणि खरं असलं तर याच्या नावानं 4 शिवा घालायच्या, आहे की नाही? कळालं? खोटं असलं तर आपल्यावर गुन्हा दाखल करायचा. जर या पुस्तकामध्ये हे उल्लेख नसेल असा लिहिलेला तर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, आणि जर लिहिलेला असेल तर तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी राजांची बदनामी आणि बदपैली या माणसाने चालू केलेली आहे. आणि याच बदनामीमुळं अजूनही कित्येक बहुजनांना, अजूनही कित्येक समाज बांधवांना, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या नव्हे तर या भारतातल्या लोकांना असं वाटत राहतं की संभाजीराजे हे अकार्यक्षम होते, संभाजीराजे हे बाई आणि बाटलीच्या नादाला लागलेले होते, असं वाटत राहतं लोकांना. का? कारण त्याचा पाया यांनी रोवलेला. यांनीच नाही तर यांच्यापेक्षाही आधीपासून ते सुरू झालेले आहेत. त्यांनी कोणी कोणी कशा पद्धतीने हे सगळं लिहिले ते सुद्धा मी उलगडणार आहे. याच्यानंतर आणखी एक सांगणार आहे मी तुम्हाला की यांनी शिवाजी महाराजाबद्दल सुद्धा काय लिहिले आहे ते. हे सगळं अशा पद्धतीचं षडयंत्र जर आपल्याला हाणून पाडायचं असेल तर आपल्याला इतिहासाचं खरं ज्ञान असणं आवश्यक आहे. माझं चॅलेंज आहे, कोणी जे म्हणतात ना स्वातंत्र्यवीर सावरकरला तुम्ही असं बोलले, ते हिंदुत्ववादी होते, ते राष्ट्रभक्त होते, देशभक्त होते, त्याला माझ्या प्रत्येक त्या माणसाला माझं ओपन चॅलेंज आहे. जर यांच्या पुस्तकामध्ये हे सगळं लिहिलेलं नसेल तर तुम्ही म्हणलं तिथं जाहीररित्या मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे किंवा तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता. पण हे जर लिहिलेलं असेल तर तुम्ही सावरकरांच्या समोर शेम लिहून ट्विट करा किंवा मेसेज पाठवा, खाली कमेंटमध्ये सांगा मी जे सांगितलंय ते खरं आहे की खोटं आहे ते. जर हे खोटं असेल तर मला तसा प्रूफ द्या, खरा असल्याचा प्रूफ तर मी तुम्हाला पान नंबर सहित सांगितलाय. म्हणून कमेंट करा प्रत्येक जण. एकदा सावरकरांबद्दल 2 शब्द बोला की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते, आहे की नाही, आणि याबद्दल त्यांनी काय लिहिलं हे सगळं, याचे पुरावे दाखल करा म्हणा, पुरावे दाखवा म्हणा. हे सगळं तुम्ही बोललं पाहिजे. जर आपण नाही बोललं तर अशा पद्धतीने आपल्या महापुरुषांना हे संपवून टाकतील. म्हणून बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की जसं आपल्याला चांगलं शिक्षण मिळणं आवश्यक आहे तसंच माझं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य पूर्ण व्हावं मी तुमच्या प्रती, समाजाप्रती काहीतरी देणे लागतो. म्हणून मी सुद्धा तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे. आज शिवजयंती आहे, शिवजयंतीनिमित्त तुम्हाला एक खास काहीतरी द्यावं म्हणून मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो तर पहा, सर्वसामान्य अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपल्याकडे 2 बॅचेस आहेत. एक आहे नवोदयची बॅच 2026ची. ही नवोदयची बॅच 15 फेब्रुवारीपासून स्टार्ट झाली. हिला कोणतेही पैसे लागत नाहीत, काही नाहीत. ह्याच्यामध्ये 200 टेस्ट घेतल्या जातात.
वर्गातील म्हणजे इयत्ता 3री 4थी 5वीला असलेली मुलं याच्यातून शिकू शकतात. कालावधी पूर्ण 1 वर्षाचा आहे. दररोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळ 1 तास असं लाईव्ह येण्यात येईल. आणि जर तुम्हाला नवोदयच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं मात्र खूप आवश्यक आहे. त्या रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला शक्य नाही. हा नंबर आहे इथे बघा, इथेच लिहिलेला आहे तरी लिहून सांगतो मी. 88 30 37 00 68 हा नंबर आहे. 88 30 37 00 68. किंवा इकडे पोलीस भरतीची सुद्धा बॅच आहे. ही सुद्धा फक्त 100 रुपयामध्ये आहे. आज जे आहे स्वराज पोलीस भरती जी आहे तर ती फक्त 100 रुपयामध्ये आहे. कारण आज शिवजयंती आहे. शिवजयंती निमित्तानं तुम्ही म्हणसाल सर तुम्ही तर फुकट शिकवणार होते मग हे 100 रुपये कशासाठी. तर मित्रांनो महिन्याचं जवळपास 4000 रुपये आपल्याला इंटरनेटचा खर्च येतो. 3 ते 4000 रुपये लाईट बिल येतं. आणि या बॅचमध्ये 4 जण शिकवणार आहेत म्हणजे मी सोडून दुसरे 3 जण आहेत. आणि दररोज 3 तास लाईव्ह होणार आहे. 6 महिने चालणार आहे. याच्यामध्ये 100 टेस्ट होणार आहे. 100 जवळपास पेपर होतील तुमचे. तर हे सगळं जे आहे ते फुल नाही फुलाची पाकळी ते सुद्धा काम करणारे माझ्यासारखेच आहेत. निस्वार्थपणे काम करतायत. पण हे सगळा जो खर्च आहे तो खर्च निघावा म्हणून फक्त आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे 100 रुपये फीस ठेवलेली आहे. तेही पूर्ण 6 महिन्याची. तर तुम्हाला जर वाटत असेल की आपण अशा पद्धतीने चांगला अभ्यास केला पाहिजे, शिक्षणात पैसा अडथळा ठरू नये, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्हाला ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. बघा ATM गुरु एज्युकेशन हे ॲपचं नाव आहे. हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि ते तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमची बॅच पहा. परत एकदा सांगतोय सगळ्यांच्या माहितीसाठी, सगळ्यांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. शेअर करा आणि ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.